निषेध मोर्चा काढण्यात आला। यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेबांबद्दल जे गैरविधान या देशाचे गृहमंत्री, तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी जे विधान काढलं, ज्या संविधानाच्या जोरावर, ज्या संविधानिक पदावर, ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही देशाचे गृहमंत्री म्हणून मिरवता आणि त्याच बाबासाहेबांबद्दल अशा प्रकारचे गैरवर्तन या देशातला कुठलाही नागरिक खपवून घेणार नाही। आणि या ठिकाणी हा जो मोर्चा आहे हा प्रातिनिधिक स्वरूपात जरी या ठिकाणी संख्या कमी दिसत असली किंवा गर्दी कमी दिसत असली तरी सुद्धा ही लोक दर्दी आहेत आणि या दर्दी लोकांनी संविधान बचाव समिती मार्फत संविधानाचा सन्मान म्हणून आणि या शासनाचा, या गृहमंत्र्यांचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो। त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या इलेक्शन मध्ये पोलिंग एजंटचं काम केलं म्हणून संतोष देशमुख यांचा जो या ठिकाणी हत्या करण्यात आली, उचलून नेऊन हत्या, म्हणजे महाराष्ट्राचा आता बिहार झालेला, या ठिकाणी न्यायाधीशांचे बी खून झालेले आहेत, या ठिकाणी कलेक्टरला मारहाण झालेली आहे। म्हणजे अशा प्रकारचं कायदा हातात घेण्याचं काम या ठिकाणी लोकप्रतिनिधीचे पाळलेली कुत्री करत असलेली, तर या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्याची सुद्धा तिगत होण्याच्या मार्गावर आहे। बीड करून आता लांब राहिलेलं नाही, त्यासाठी आपल्याला जागा झालं पाहिजे, जागरूक झालं पाहिजे आणि संविधानाचा बचाव केला पाहिजे। या ठिकाणी संविधान एकमेव असं पुस्तक आहे जे तुम्हाला जगायला शिकवतं, जगवण्याचं साधन, म्हणजे त्याला लिव्हिंग बुक असं म्हणलं जातं। हे जगण्याचं पुस्तक आहे, हे जर आपण वाचवलं तरच या ठिकाणी आपलं जीवन राहणार आणि बाबासाहेबांनी दिलेले अधिकार राहणार आहेत। जर आपल्या हातातून संविधान घेतलं गेलं, संविधान जाऊन त्या ठिकाणी जर मनस्मृती आली तर या ठिकाणी आपण एकत्र येऊन अशा प्रकारचं आंदोलन सुद्धा करू शकणार नाही। हा संविधानाचा जागर आहे आणि संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। या ठिकाणी मी या सगळ्यांचा निषेध करतो आणि माझे 2 शब्द